ठीक आहे. हे बघा, मी तुम्हाला अगोदर खालच्या डायग्राम सांगितल्यात. नंतर आता वर्स्ट केस आपण बघतोय. मी तुम्हाला सांगितलं की सपोज अ टीटीएल गेट ए drives another TTL gate B, then gate A is called driver and the gate B as a load. पुढे म्हटलंय रिफर द वर्स्ट केस लो आउटपुट व्होल्टेज. आता वर्स्ट केस लो आउटपुट व्होल्टेज, मग लो आउटपुट व्होल्टेज दोघांचं, इनपुटचं पण आणि आउटपुटचं पण, म्हणजे VOL मॅक्झिमम किती आहे? VOL मॅक्झिमम 0.4 व्होल्ट आणि VIL मॅक्झिमम तो आहे आपला 0.8 व्होल्ट. ओके, तर हे ड्रायव्हर आउटपुट आहे, हे ड्रायव्हरचा आउटपुट आहे, म्हणजे याच ठीक आहे, आणि याच हे इनपुट साठी याचा आउटपुट 0.4 व्होल्ट. सॉरी, VOL 2.4 ओके, ठीक आहे, बरोबर आहे. आउटपुट आणि इनपुट, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आपण असं घेऊ, VOL मॅक्झिमम 0.4 व्होल्ट हे ड्रायव्हर आउटपुट आणि VIL मॅक्झिमम 0.8 व्होल्ट. ओके, आणि हे काय आहे? लोड इनपुट. तर याच्यामध्ये हे एक गेट आणि हे एक गेट, हे दुसरं आणि हे दुसरं. तर याच्यामध्ये काय करायचं आहे की द डिफरन्स बिटवीन दीज टू इज नोन एज नॉइस मार्जिन. आता या दोघांचा जो डिफरन्स आहे, 0.8 मधून 0.4 गेले म्हणजे 0.4 व्होल्ट हा आपला डिफरन्स आला, म्हणजेच काय, तो त्याचा नॉइस आला. ठीक आहे, that means there is a difference of 0.4 volt between these two output and input specification. याच्यामध्ये जर आपण पाहिला, VIL मॅक्झिमम 0.8 व्होल्ट आहे आणि VOL मॅक्झिमम 0.4 व्होल्ट आहे. तर 0.8 मधून 0.4 गेले, 0.4 व्होल्ट आला, त्याचा डिफरन्स आला. ओके, दिस इज नोन ॲज नॉइस मार्जिन. यालाच आपण नॉइस मार्जिन म्हणू शकतो किंवा नॉइस इम्युनिटी म्हणू शकतो. फॉर TTL फॅमिली इट इज 0.4 व्होल्ट. जी TTL फॅमिली आहे, ट्रान्झिस्टर लॉजिक, म्हणजे ज्याच्यापासून एनपीएन ट्रान्झिस्टर पासून ज्या लॉजिक सर्किट्स आपण पाहणार आहे, त्याचा जो नॉइस मार्जिन आहे, तो नॉइस मार्जिन 0.4 व्होल्ट आहे डिफॉल्ट. ओके, as shown in figure, as shown in below figure म्हणायचं, कारण तुम्ही डायग्राम खाली काढणार आहे या. as shown in figure, if there is a noise of 0.4 volt, हा 0.4 volt, sorry 0.5 volt, if there is a noise of 0.5 volt which is induced on the line connected from A to B. A पासून B पर्यंत आपण जी लाईन दिलेली आहे, म्हणजे जे कनेक्शन केलेलं आहे, याचा आउटपुट याच्या इनपुटला लावलाय, म्हणजे इथे आपण एखादी वायर कनेक्ट करणार आहे, वायरच्या साहाय्याने ते कनेक्ट करणार आहे, म्हणून तिथे व्होल्टेज इंड्यूस्ड होतो. आपण इंड्यूस्ड व्होल्टेज हे 11 मध्ये पाहिलेलं आहे की साध्या वायर मधनं जरी करंट फ्लो झाला
तरी तिथे मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतात आणि त्या मॅग्नेटिक फ्लक्समुळे तिथे व्होल्टेज इंड्यूस्ड होतो, तयार होतो. ओके, नवीन. If there is a noise of 0.5 volt which is induced on the line connected from A to B, then low output of gate A is 0.4 volt plus 0.5 volt, म्हणजे तो नॉइस आहे. विथ शोन पोलॅरिटीज. पोलॅरिटीज इथे दाखवलेले पॉझिटिव्ह पोलॅरिटी, निगेटिव्ह पोलॅरिटी, परत पॉझिटिव्ह पोलॅरिटी. म्हणजे जे टीटीएल गेट बी आहे त्याला टोटल किती जाईल 0.9 व्होल्ट. ओके, पण आपल्याला काय पाहिजे होता, तो 0.8 व्होल्ट पाहिजे होता. तर तो जातो 0.9 व्होल्ट. then input voltage of the gate B becomes 0.9 volt, which is above VIL maximum, which is above VIL maximum. 0.8 पेक्षा इथे 0.9 हा जास्त मोठा आहे. ओके, आता there is a possibility of false triggering. याच्यामध्ये जे आउटपुट येईल ते फॉल्स येऊ शकतं, चुकीचं येऊ शकतं, फॉल्स ट्रिगर येऊ शकतात. कारण आपल्याला किती पाहिजे 0.8 व्होल्ट, पण जातो किती आहे 0.9 व्होल्ट. तर देयर इज अ पॉसिबिलिटी ऑफ फॉल्स ट्रिगरिंग और अनवांटेड चेंज विल टेक प्लेस इन द ऑपरेशन ऑफ गेट बी. या बीटला अनवांटेड सिग्नल जात आहे, त्याच्यामुळे याचं जे ऑपरेटिंग होईल ते चुकीच्या पद्धतीने होईल आणि आउटपुट आपल्याला काहीतरी वेगळंच मिळेल. म्हणजे आपल्याला जे आउटपुट मिळेल ते फॉल्स मिळेल, चुकीचं मिळेल. ओके, नाउ रेफर वर्स्ट केस आउटपुट हाय वर्स्ट केस स्पेसिफिकेशन. म्हणजे याच्यामध्ये पाहू, पण हाय साठी पाहू. आता हे आपण लो साठी पाहिलं. लो मध्ये 0.8 व्होल्ट आणि 0.4 व्होल्ट डिफरन्स आहे, 0.4 व्होल्ट. आता आपण हाय साठी बघू. तर VOH मिनिमम बघा, VOH मिनिमम किती आहे 2.4 व्होल्ट. इथे लिहितो मी VOH, पण मिनिमम तो आहे 2.4 व्होल्ट आणि VIH मिनिमम VIH मिनिमम 2 व्होल्ट. याच्यामध्ये पण डिफरन्स 0.4 व्होल्टचाच आहे. बघा, in this case suppose voltage of gate A is 2.4 volt. gate A चं जे आउटपुट व्होल्टेज आहे ते 2.4 व्होल्ट आहे. ओके, त्याच्यामध्ये जी इंड्यूस होतो व्होल्टेज तो 0.4 व्होल्ट होतोय आणि टीटीएल गेट बी ला 2 व्होल्टच जातो. ओके, बघा, in this case suppose voltage of gate A is 2.4 volt and induced noise is 0.4 volt with the polarity shown in figure. हे polarity दाखवले पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ओके, then input to gate B will be 2 volt which may produce false triggering. याच्यामध्ये सुद्धा फॉल्स ट्रिगरिंग येऊ शकतं. Input to gate B must be about 2 volt. याला जे इनपुट जायला पाहिजे ते 2 व्होल्टच्या जास्त जायला पाहिजे. 2 व्होल्टच्या जास्त जायला पाहिजे, कारण 2 to 5 व्होल्ट आहे. परफेक्ट 2 नको जायला पाहिजे, 2 च्या वरती जायला पाहिजे. 2.1, 2.2, 2.3 अप टू 5 व्होल्ट. ठीक आहे. then it is accepted as a high input. 2 च्या वरती 2.1 जरी गेला तर ऍज अ हाय इनपुट, म्हणजे लॉजिक 1. 2 नको, 2.1 च्या वरती पाहिजे. ठीक आहे. thus in both the cases high and low states of for TTL noise immunity is 0.4. दोघांमध्ये ही जर आपण पाहिली, या लो मध्ये पाहिली इथे पण 0.4 व्होल्टचा नॉइस येतो आहे. या हाय मध्ये पाहिली इथे पण 2.4 व्होल्ट, 2 व्होल्ट, इथे पण 0.4 व्होल्टचा
नॉइस येतो. ठीक आहे. From this specification, user can understand how much noise voltage is allowed for a particular gate family. Noise immunity is calculated as in terms of noise margin. It is, आता याला नॉइस मार्जिन कसा काढला जातो त्याचा एक फॉर्म्युला दिलेला आहे बघा. फॉर्म्युला काय आहे? व्ही ओ एच मिनिमम मायनस व्ही आय एच मिनिमम. म्हणजे काय? व्ही ओ एच मिनिमम म्हणजे 2.4 व्होल्ट मायनस 2 किती आला? 4 व्होल्ट. ओके. आणि नंतर किंवा दुसरा एक फॉर्म्युला दिलाय की व्ही आय एल मॅक्झिमम मायनस व्ही आय मॅक्झिमम मायनस व्ही ओ एल मॅक्झिमम. आता व्ही आय एल इथे मॅक्झिमम 0.8 व्होल्ट आहे मायनस 0.4 व्होल्ट आहे. याचाही किती येतोय? 0.4 व्होल्ट. येत आहे का लक्षात? हॅलो. ओके. त्याच्यानंतर 7 नंबरची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे हे पूर्ण लक्षात आलं ना तुमच्या? 7 नंबरची जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती आहे ऑपरेटिंग टेम्परेचर. ओके. कन्सेप्ट पाहण्यासाठी मी अगोदरचा एक व्हिडिओ आपण पुन्हा रिजॉईन केलं होतं. तो एक व्हिडिओ आणि हा एक व्हिडिओ असे दोघं व्हिडिओ टाकून देईल आणि मागचे 2 व्हिडिओ टाकायचे आहेत. त्याची लिंक मी पाठवतो तुम्हाला. ठीक आहे. 7 नंबरचं जी आपली कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती आहे ऑपरेटिंग टेम्परेचर. मॅन्युफॅक्चरर स्पेसिफाईज द टेम्परेचर रेंज in which the device operates properly. एखादी आयसी असेल ती आयसी प्रॉपरली यूज होण्यासाठी त्याचं टेम्परेचर रेंज काय पाहिजे. फॉर इंडस्ट्रियल अँड कंझ्युमर ऍप्लिकेशन द टेम्परेचर रेंज इज 0 to 70 डिग्री सेल्सिअस. जे इंडस्ट्रियल आणि कंझ्युमर ऍप्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये ज्या काही आयसीज तयार झालेल्या आहेत त्यांची टेम्परेचर रेंज 0 to 70 डिग्री सेल्सिअस. अँड फॉर मिलिटरी ऍप्लिकेशन इट इज -55 डिग्री टू 125 डिग्री सेल्सिअस. ओके. इन केस ऑफ टीटीएल 74XX सिरीज, जे टीटीएल गेट्स आहेत त्याचे जे गेट्स आपण पाहिले, आपण ऑर गेट पाहिला, अँड गेट पाहिला, नॉट पाहिला, नॅड, त्याच्यानंतर नॉर, त्याच्यानंतर एक्सॉर. आता या गेटच्या आयसीचे जे नंबर्स आहेत ते 74 पासून सुरू झालेले. 7432, 7408, 7404, 7400, 7402 आणि 7486. तर जे टीटीएल गेट्स आहेत तर त्याला काय म्हटलंय की 74XX सिरीज. आता डबल एक्स म्हणजे काय? ते 86, 02, 00, 04, 08, 32. ओके. In case of TTL 74XX series, it is for industrial consumer application. हे जे काही वापरले जातील ना हे कंझ्युमर ऍप्लिकेशन साठी किंवा इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन साठी. आणि जे मिलिटरी ऍप्लिकेशन्स आहेत त्याच्यासाठी 54XX सिरीज म्हणजे 5432, 5404 असे. ओके. ते मिलिटरी ऍप्लिकेशन साठी यूज होते. लक्षात आला हा कन्सेप्ट? येस. ओके. चला मी